अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भातील 7 मोठ्या बातम्या आपण पाहणार आहोत। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्स छतावरती सापडलाय। AIBनं ताबडतोब आता पूर्ण ताकदीनं काम सुरू केलं। अपघातग्रस्त विमानाचा DVR देखील सापडलेला आहे। अपघातात नेमकं जे कारण आहे ते यामुळे आता समोर येणार आहे। इमारतीच्या छतावर ब्लॅक बॉक्स सापडला। बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या छतावर अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय। या ब्लॅक बॉक्समुळे नेमका अपघात कशामुळे झाला याच्या तपासाला वेग येईल। शिवाय ब्लॅक बॉक्स नेमका काय असतो तेही पाहूया। ब्लॅक बॉक्स विमानाच्या उड्डाणादरम्यानच्या महत्त्वाच्या माहितीचं संकलन आणि संरक्षण करत असतो। ब्लॅक बॉक्स सामान्यतः विमानाच्या मागच्या भागात म्हणजे टेल सेक्शन मध्ये बसवलेला असतो। ब्लॅक बॉक्स मजबूत धातूपासून बनवलेला असतो, जो अत्यंत उच्च तापमान, दाब आणि पाण्याखाली सुद्धा टिकू शकतो। ब्लॅक बॉक्स मध्ये विमानाच्या उड्डाणाशी संबंधित तांत्रिक माहिती रेकॉर्ड केली जाते। विमानाची गती, उंची, दिशा आणि इंजिनची कार्यक्षमता यासह फ्लाइट कंट्रोल्सची स्थिती, इंधनाचा वापर, हवेचा दाब इत्यादी गोष्टींचं रेकॉर्ड ब्लॅक बॉक्स मध्ये होत असतं। पायलट आणि को पायलट यांच्यातील बोलणं, एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संवाद आणि कॉकपीट मधील इतर आवाज सुद्धा ब्लॅक बॉक्स मध्ये रेकॉर्ड होत असतात। दुसरी महत्त्वाची घडामोड, विमानाचा DVR आणि इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटर सापडलं। दुर्घटनास्थळी शोध मोहिमेदरम्यान हे यंत्र सापडलंय। हे यंत्र अपघातादरम्यान किंवा नंतर विमानाचं नेमकं स्थान निश्चित करण्यात मदत करण्यासाठी सिग्नल पाठवतं। हे व्यापक सुरक्षिततेच्या दृष्टीनं विमानाच्या ब्लॅक बॉक्स सिस्टीमचा एक भाग आहे। तिसरी घडामोड, घटनास्थळावर NSG आणि ATSनं तपास केला। घटनास्थळावर सकाळी NSGची टीम तपासासाठी पोहोचली। ATSच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळी तपास केला। चौथी मोठी घडामोड, घटनास्थळावर फॉरेन्सिकच्या टीमनंही तपास केला। कालपासून फॉरेन्सिकची टीम घटनास्थळावर तळ ठोकून आजही तपास करते। तपासानंतर काही महत्त्वाच्या बाबी समोर येणार आहेत। पाचवी मोठी घडामोड, एअर इंडियाच्या CEOची घटनास्थळी भेट। एअर इंडियाचे CEO कॅम्पेबल विल्सन यांनी घटनास्थळाला भेट दिली। सहावी घडामोड, रुग्णालयात DNA चाचणीसाठी नातेवाईकांची गर्दी। रुग्णालयात मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांचे DNA सॅम्पल्स घेण्यात आले। यासाठी रुग्णालयात वेगळा कक्ष निर्माण करण्यात आलाय। 72 तासात DNA रिपोर्ट आल्यानंतर मृतांची ओळख पटणार आहे। सातवी घडामोड, पंतप्रधान मोदींची घटनास्थळी भेट। पंतप्रधान मोदींनी घटनास्थळाला भेट दिली आहे। त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जात जखमींची चौकशीही केली। अपघातातनं वाचलेल्या एकमेव रमेश विश्वास कुमार यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटले। यासह मोदींनी रुपाणींच्या पत्नीची सुद्धा विमानतळावर भेट घेतली। अधिकारी आणि मंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींनी बैठक घेतली।